दीड तास झालेल्या मुसळधार पावसानं नाशिक शहरातल्या व्यवस्थेची दैना केली आणि महापालिकेचा भ्रष्ट कारभार उघडा पाडला। 400 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेली पावसाळी गटार योजना राबवली आहे की नाही असा प्रश्नच यातून निर्माण झालाय। काहीही असो, यामुळे नाशिककरांचे मात्र पुरते हाल झाले। हे आहे राजीव गांधी भवन। नाशिक महापालिकेचं मुख्यालय असलेल्या शरणपूर रोडवरचं सुमारे अर्धा फूट इतकं पाणी साचल्याचं हे भयानक चित्र आहे। शहराचा कारभार चालवणाऱ्या पालिका मुख्यालयाची ही दयनीय अवस्था असेल तर शहराचा विचार न केलेलाच बरा। अनेक संकुलातील तळमजले पाण्यात बुडाल्यानं तळमजल्यांवरच्या दुकानदारांचे पुरते हाल झाले, तर अनेक ठिकाणी पाण्याचा तलाव साचून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। गुडघ्या इतकं पाणी दरवेळेस शिरतं। आम्ही प्रत्येक वेळेस नगरसेवकाला फोन करतो, सगळ्यांना फोन करतो, काही उपयोग होत नाही। आमच्या इथं रोड दिसत नाही, काही ढापे दिसते नाही। माझं पोरगं दरवेळेस येतं ढापे उघडतं, त्याचं पोट दुखतं तरी दरवेळेस तो ढापे उघडतो। दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याच्या आधी गटारी साफ करत नाही, वेळेवर नगरसेवक फोन बंद ठेवतात। नेहमीप्रमाणे आमच्या इथे गेल्या 20 वर्षांपासून जवळपास गुडघे इतकं पाणी असतं। दरवर्षी 30 ते 40 हजाराचं नुकसान असतं आणि फार जास्त त्रास होतो। कस्टमरच्या वस्तू असतात त्या आम्ही कशा काय भरून द्यायच्या? कधी येतं आता अर्ध्या रात्री पाऊस आला तर पाणी वाढतं, कधी येतं म्हणजे आम्हाला झोप सुद्धा लागत नाही पाऊस वाढला तर। अवघ्या दीड तासाच्या पावसानं शहर जलमय झालं। त्यातच आठवडी बाजार असल्यामुळे गोदा काठावरच्या विक्रेत्यांसह नागरिकांना मोठा फटका बसला। गटारं तसंच नाल्याचं सांडपाणी मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्यानं बाजारात दुर्गंधीयुक्त पाणी पसरलं। नागरिकांनी महापालिकेच्या निष्क्रिय कारभारावर सडकून टीका केली आहे। नाशिक महानगरपालिका सुद्धा पाण्यात होती आणि कोट्यावधी 400-450 कोटीची पावसाळी गटारी योजना या शहरात राबवली आहे। तिचं काय झालं हे सुद्धा या निमित्तानं लक्षात आलं आणि म्हणून शिवसेना ह्या येणाऱ्या महासभेत प्रशासनाला जाब विचारणार आहे की कोट्यावधी रुपये आपण खर्च केलेत, या रुपयांचं काय झालं आणि का नाशिकमध्ये हे सगळं पाणी शिरलं याचा सुद्धा जाब शिवसेना विचारेल। दरम्यान महापालिका कोट्यवधी रुपये सांडपाण्यावर खर्च करते, मात्र पावसाचं प्रमाण खूप जास्त असल्यानं आणि प्लास्टिक पिशव्या गटारात अडकल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याची सारवासारव महापौरांनी केली आहे। चारही विभागांनी रात्रीपर्यंत काम करून आणि आपली परिस्थिती चांगली करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। यावरची आपल्या लक्षात आलंय आणि मी त्यांना सांगितलं तो कायमस्वरूपी कसा प्रश्न सोडवता येईल त्याकरता त्यांनी जर मांडलं तर निश्चितपणे आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। पावसाळ्यापूर्वी दिलेल्या मुदतीत नाले सफाईची कामं पूर्ण न झाल्यानं नाशिक शहरावर ही परिस्थिती ओढवली। निदान आता तरी पालिकेच्या कारभाऱ्यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।